नाशिकच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काटेकी टक्कर आणि गणेशच्या निवडणुकीत जिल्ह्यात प्राबल्य असलेल्या विखेंना हाणून पाडणारे कोल्हे आता पुन्हा चर्चेत आलेत ते शरद पवारांची भेट घेतल्याने. इतकंच नाही तर कोल्हेंनी त्यानंतर शरद पवारांसोबत त्यांच्या गाडीत प्रवासही केला. त्यामुळे आता विवेक कोल्हे शरद पवारांसोबत जाणार का, अशी चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. तसंच पवार आणि कोल्हे यांच्या या भेटीने अनेकांचे धाबे दणाणल्याचं देखील बोललं जात आहे. शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिली आणि म्हणूनच VSIच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट झाली. मात्र या भेटीमागे राजकीय हेतू असल्याचंही बोललं जात आहे. कोण आहेत विवेक कोल्हे? कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत. तसंच शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे असून साई संस्थांचे विश्वस्त असलेले बिपिन कोल्हे यांचे ते चिरंजीव आहेत. 33 वर्षीय विवेक कोल्हे यांचं प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे इथं झालंय. नाशिक इथं त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून BE सिव्हिलची पदवी प्राप्त केली आणि म्हणूनच कोपरगाव मधील सुशिक्षित युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोल्हे शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना का मिळाली हवा? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर कोपरगावचे सिटिंग आमदार असलेले आशुतोष काळे यांनी अजित पवारांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि त्यामुळे इतर जागांप्रमाणे ते याही जागेवर दावा सांगू शकतात. त्यामुळे भाजपच्या माजी आमदार असलेल्या स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांची भूमिका आता सध्या काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्ह्यांची ताकद किती आणि काय आहे कोपरगावचं गणित? कोपरगावमध्ये कोल्हे यांची ताकद मोठी आहे. तसंच महाराष्ट्रात कोल्हे विरुद्ध काळे हा गाजलेल्या राजकीय संघर्षांपैकी एक आहे. सहकारची पंढरी म्हणून कोपरगावची ओळख आहे, पण याही ओळखीपेक्षा वेगळी ओळख अशी राज्यात सर्वांना माहिती आहे, तो शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे या दोन ज्येष्ठ नेत्यांमधल्या वादाने. ह्या घराण्याचा वाद पुढे आणखी किती पिढ्यांपर्यंत चालू राहणार हे कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणूनच आता अजित पवारांच्या पक्षातून जर आशुतोष काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आणि विवेक कोल्हे यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर कोपरगावमध्ये पुन्हा एकदा कोल्हे विरुद्ध काळे हा संघर्ष पाहायला मिळेल. मात्र विवेक कोल्हे यांनी अजूनही कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. पण त्यांनी जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली तर त्यांना या निवडणुकीत यश येईल का, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर.